या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर पहा इलेक्शनची म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मतदानाची तारीख पूर्वी 5 तारीख होती, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमुळे जो इलेक्शनचा कार्यक्रम आहे तर याच्यामध्ये थोडासा बदल होऊन जे मतदानाची तारीख आहे आता 7 तारीख करण्यात आली। म्हणजे शनिवारी 7 तारखेला मतदान असेल आणि यातच मग आता राज्यामधील जे शिक्षक आहेत तर त्यांना सुद्धा सीटेट द्यायची आहे। अशा शिक्षकांनी सुद्धा सीटेटची परीक्षेसाठीचा फॉर्म फिलअप केल्यामुळे अशा बऱ्याच शिक्षकांची परीक्षा तर ही 7 तारखेला आहे, तसेच 8 तारखेला सुद्धा असणार आहे। आणि त्याच्यामुळे मग इलेक्शनची जर तारीख 7 तारीख असेल तर अशा शिक्षकांना सीटेटची परीक्षा देता येणार नाही। त्याच्यामुळे आता हा एक पेज पडलेला आहे। परंतु या ठिकाणी बघा असंच पाठीमागे सुद्धा ऑनलाईन परीक्षेवेळेस झालेलं होतं। एकदा पावसामुळे जी परीक्षा आहे ती पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे कदाचित यावेळेस सुद्धा असं होऊ शकतं। यासाठी संघटनेला पाठपुरावा करावा लागू शकतो, कारण म्हणजे बहुतांश जे शिक्षक आहेत ते टीईटी याचे सुद्धा फॉर्म भरलेले होते। त्याच्यानंतर आपल्या राज्याने सुद्धा टीईटी किंवा सेट परीक्षा पास व्हावी असा सुद्धा ठिकाणी जीआर काढला, किंवा ज्या समजा पदोन्नती वगैरे आहे त्याच्यामध्ये टीईटी किंवा सेट उत्तीर्ण असणं गरजेचं असल्यामुळे सगळ्याच शिक्षकांनी सीटेटचे सुद्धा फॉर्म फिलअप केले आहेत। आणि सर्वोच्च न्यायालयाने सीटेट परीक्षा किंवा टीईटी परीक्षा पास होणं अनिवार्य केल्यामुळे या शिक्षकांनी परीक्षेचे फॉर्म भरलेले आहेत। आणि त्याच्यामुळे ज्या शिक्षकांनी सीटेटचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना या ठिकाणी 7 तारखेची परीक्षा द्यावी लागेल। मग आता याच्यामध्ये काय होऊ शकतं, एकतर निवडणुकीची जी तारीख आहे तर ती या ठिकाणी बदलली जाऊ शकते, किंवा समजा या ठिकाणी राज्याने जर पत्रव्यवहार केला किंवा या ठिकाणी संसदेमध्ये तसा मुद्दा मांडला गेला तर मग जी सीटेटची तारीख आहे ती पुढे बदलली जाऊ शकते। म्हणजे अशा ठिकाणी दोन्हीपैकी काही शक्यता याच्यामध्ये आहेत, कारण संघटनेच्या पातळीवर शिक्षक संघटना आहेत त्यांनी सुद्धा आता याबद्दल या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे। एकतर निवडणुकीची तारीख या ठिकाणी पुढे ढकलली जावी, किंवा सीटेट परीक्षा देण्यासाठी जे निवडणुकीची तारीख आहे जर 7 ठेवली तर मग सीटेट साठी जे शिक्षकांनी या ठिकाणी फॉर्म फिलअप केला आहे अशा सर्व शिक्षकांना सीटेटची परीक्षा देता यावी यासाठी सीटेटची तारीख पुढे ढकलावी। मग आता याच्यामध्ये बघा 7 तारखेला आणि 8 तारखेला 2 दिवस परीक्षा असणार आहेत। आता मग याच्यामध्ये अडचण कोणाला येणार आहे तर 7 तारखेला ज्यांची परीक्षा आहे त्यांना अडचण येईल, 8 तारखेला ज्यांची परीक्षा आहे त्यांना अडचण जास्त येणार नाही, कारण ते दुपारचा पेपर तरी अटेंड करू शकतात 7 तारखेची इलेक्शन ड्युटी देऊन। परंतु जर लांबचं सेंटर असेल तर त्यांना सुद्धा अडचण येणार आहे, कारण समजा बऱ्याच जणांचे सेंटर कोल्हापूरवरून सातारावरून मुंबईला वगैरे आलेले आहेत, त्यामुळे त्या लोकांना मुंबईमध्ये वेळेत पोहोचणं शक्य होणार नाही, त्यामुळे ती सुद्धा अडचण आहे। आता या सगळ्या अडचणी या ठिकाणी राज्य शासनाला या ठिकाणी सांगावे लागतील, तसा पत्रव्यवहार किंवा निवेदन वगैरे द्यावे लागेल आणि निवेदन देऊन त्याच्यामार्फत सीटेटच्या परीक्षेमध्ये काय बदल होतोय का तो बघावा लागेल। अन्यथा मग निवडणूक आयोगाकडेच या संदर्भात या ठिकाणी म्हणजे विनंती करावी लागेल की जी मतदानाची तारीख आहे ती 1 किंवा 2 तारखेला पुढे ढकलण्यात यावी, तर मग सगळ्या शिक्षकांना सीटेटच्या परीक्षेला बसता येईल। परंतु याच्यामध्ये नक्की काहीतरी बदल होईल, एक तर इलेक्शनची तारीख पुढे जाईल, किंवा या ठिकाणी सीटेटचा जो पेपर आहे तो तरी या ठिकाणी पुढे जाऊ शकतो। तर यासाठी जी प्रक्रिया आहे म्हणजे संघटना पातळीवरती शिक्षक संघटना पातळीवरती ती सुरू झाली आहे। खासदारांना या ठिकाणी फोन करणं असेल किंवा त्याबद्दल या ठिकाणी माहिती सांगणं असेल त्याबद्दलची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि लवकरच त्याबद्दल जो निर्णय आहे तो घेतला जाईल, कारण सीटेटने अजून आपले जे हॉल तिकीट आहेत अंतिम हॉल तिकीट पब्लिश नाहीत केले आणि त्याच्यामुळे यामध्ये काहीतरी निर्णय हा होणं अपेक्षित आहे। या 2-3 दिवसामध्ये म्हणजे शनिवारच्या आतमध्येच हा या ठिकाणी डिसिजन घेतला जाऊ शकतो आणि घेतला जाणं गरजेचं आहे। अन्यथा मग बऱ्याच शिक्षकांना सीटेटची परीक्षा देता येणार नाही, ही संख्या मोठी आहे, कारण 11 ते 12 जिल्हा परिषदामध्ये ह्या निवडणुका असल्यामुळे या जिल्ह्यांमधील शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल आणि त्याच्यामुळे बऱ्याच शिक्षकांना या परीक्षेपासून वंचित राहावं लागू शकतं। आणि शेवटी सुप्रीम कोर्टाचाच निर्णय आहे की टीईटी सीट परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण व्हावी लागेल, तर एक चान्स जाईल। तसेच परीक्षा फी सुद्धा भरलेली आहे रितसर आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये नक्कीच बदल होण्याची अपेक्षा आहे। तर या ठिकाणी आपण संघटनेच्या पातळीवरती तुम्ही तुमच्याही पातळीवरून या ठिकाणी म्हणजे प्रयत्न करावा असे ठिकाणी म्हणजे आव्हान आहे आणि नक्कीच याच्यामध्ये काहीतरी तोडगा निघेल। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा। अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आणि सीटेटच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।